वाजलेत किती बघा, 8:10 म्हणजे आमच्याकडे 5 मिनटं पुढे आहे. 8:05 झालेत आणि मम्मीची सगळी कामं झाली आहेत. मी पण माझी पण आंघोळ वगैरे सगळं झालं आहे. मी पण कॉफी घेते आता, ब्लॅक कॉफी विदाउट शुगर. गुड मॉर्निंग. बारीक आवाज. आता ओरडत होते. ओके, काय झालं? पिशवी ह्या साईडला घे ना, चमच्याने हळूहळू त्या हे असं पूर्ण खाली करायचं का? हा, करायचं म्हणजे अडकत नाही चमचा किंवा चाळणी. आज मम्मीला हे वेळ मिळत नाही करायला, मी करणार आहे. सांगते मला काय काय असं करायचं कसं करायचं. ऍज युजल ती सांगेल. चाळून ठेवलं ना की मग आपल्याला आठवडाभर काय टेन्शन नसतं. पटकन घ्यायचं आणि पीठ मळायचं. मग बस, जास्त घेऊ नको, चळलं जात नाही. चळलं जात नाही म्हणजे? चाळलं जात नाही ग खाली. तिरका करायचा डबा जरा, कमी ना डबा. हा, अरे वा. डबा अर्धा झाल्यावर मग हे करायचं, उभा ठेवायचा. पण अर्धा होतोपर्यंत तसं तिरका डबा धरूनच चाळायचं. पहिल्यांदा कधी यावी शिकलं पाहिजे. हे सुद्धा बारीक सारीक गोष्टी आल्या पाहिजेत घरात, संसारात. नुसतं जॉब करून चालत नाही. घरातली कामं पण सगळी आली पाहिजेत. किती कोंड्या बघायला दाखव त्यांना बघ, तेवढा कोंड्याने मग काय होतं, चपाती खराब होती. आता पीठ चाळलेलं असलं की कसं हे होतं. चमच्यानेच घे ना, सांडल खाली. आणि फॅनने जर उडायला आले तर फॅन बंद कर. आज काय काय करणार आहेस मम्मा? साड्या फॉल पिको करायचे. हा, ब्लाउज शिवून ठेवले 4. अच्छा, त्यांना तयार करायचे. बटन, हात शिलाई. हो का, बर. साड्या अगोदर करून ठेवते, मग फॉल पण लावता येतो, हात शिलाई. ब्लाउज पण करणार. बर. कालचा हा ब्लाऊज आहे आणि तेच की मम्मीने शिवलेला कालचा ब्लाऊज. आणि ते चालू आता काम, बसतीये मम्मा. ही मशीन ब्लाऊज शिवण्यासाठी वापरते मम्मा, आणि ती पुढची मशीन पिकोसाठी आहे. त्याच्यावर आता पिकोला बसणार आहे. ती खूप जुनं मॉडेल आहे, ते खूप जुनं. त्याचं आता रिपेअरिंग वगैरे, उषाची ते आता खूप तिचं रिपेअरिंग वगैरे काय करायचं असेल तरी कोणी घेत नाही करण्यासाठी. म्हणजे गॅरंटी देत नाही की परत चांगली चालेल असं काय. पण एकदम चांगली चालू आहे. शेवटी ती केली दुरुस्त. केलीच ना का आपण गेलेलो तिकडं? केली दुरुस्त, पण हाय चांगली आहे, चांगली चालतीये, खूप चांगली चालतीये. आणि हिचं काय चांगलंच आहे. अजून बघूया आता ती मोठी पांढऱ्या कलरची, ज्याच्यामध्ये काय सगळं टिप्स वगैरे ऑटोमॅटिक वगैरे पडतात, तशा जे आहे ती मशीन आता घ्यायची. इंडस्ट्रियल बोलतात का त्याला? ती घ्यायची थोड्या दिवसांनी. थोडं आपली अजून तेवढं काय काय बाद झालंय. हे इथं दोरा बसवता येत नाही, दोऱ्यांनी मग हे असं वाकलं जातं, त्यामुळे इकडं दोरा तुटतो. मग हे खराब झालेलं आहे.
दोन्ही सुद्धा, त्यामुळं इथं नाहीच. हे थोडं लूज झालंय पण पिको येतो चांगला, त्यामुळं अजून तरी चांगले. पण एकदा का ती पांढरी मशीन घेतली ना आपण इंडस्ट्रियल, त्याच्यामध्ये पिकोचं पण असतं, मग तेव्हा शिला बंद करायची. ब्लाऊज पण शिवता येतो आणि पिको पण होतो त्या मशीनवर. अशीच मशीन घेणार आहे मी. आणि आता हे त्याच्यावर पिको करणार, त्यानंतर मग ब्लाउजांचं हुक वगैरे आज काम आहे सगळं. आणि माझं पण आज जरा थोडं ऑनलाईन काम आहे. धुवून इस्त्री करून ठेवायला लागतो लावायचं असल्यावर. आता इथे सगळं छान करायचंय. मम्मीचं जे कॉर्नर आहे त्याच्यात सगळं साहित्य आहे करायचंय, पण थोडं अजून फायनान्शियल थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे येत आहे थोडा प्रॉब्लेम, पण थोड्या दिवसांनी होऊन जाईल. बघूया. पुण्यात राहत असल्यामुळे एवढ्या गोष्टी नाही जमत, सगळंच बाकी हँडल करायला लागतं. मम्मीचं पहिलं शॉप होतं, आत्ता जर दुकान असतं तर आत्ता मम्मी खूप पुढं गेली असती. हे सगळं असं सगळं वेल फर्निश्ड सगळं असलं असतं, मटेरियल्स चांगलं असलं असतं. तरी पण त्यातलं त्यात घर राहून तिने जिद्द नाही सोडली, तिने करून दाखवला. आता यूट्यूबला पण चांगले फॉलोवर्स आहेत तिचे, गीता फॅशन या चॅनलवर. आणि पिको सुंदर येतो पिको असा, काही बिघाड नाही. त्यामुळे काही बिघाड नाही म्हणजे तू पण छान करतेस. बारीक तुझा असं कॉर्नर वगैरे राहत नाही कधीच. नाही, कधी कोपरा येत नाही साडीला. कधीतरी फॉलच्या ह्याच्यावर पण व्हिडिओ कर मम्मा, त्यांना दाखवायला, ठीक आहे. आणि आता थोड्या दिवसातच बघूया करायचं, कारण की आता आम्ही मोठे झालोय. म्हणजे मम्मीने दुकान का बंद केलं, त्यावेळेस मी शाळेतून यायचे आणि पहिली दुसरीला होते मी, शाळेतून यायचे आणि मला कुणाकडे जायला आवडत नव्हतं, तर मी घराच्या बाहेर, मम्मी दुकानातून यायला मम्मी तरी 7-6:30ला मम्मी बंद करून यायची दुकानात. तो काही टायमिंग तसा नसतो बंद करण्याचा, कारण की तुम्हीच बघितले रात्रीपर्यंत 9-9:30 पर्यंत लोक दुकानं चालू असतात बायकांची. पण मम्मीला तेव्हा बंद करून यायला लागायचं 6 वाजताच, कारण की मी येऊन दारात बसायची, कारण मला कुठे जायला आवडायचं नाही, शेजारी वगैरे. त्याच्यामुळं माझ्यासाठी, निव्वळ माझ्यासाठी, दीदीचा पण काही प्रॉब्लेम नव्हता, निव्वळ माझ्यासाठी तिने बंद केलं. पण मीच तिला सुरू करून देणार आहे, मीच तिला सपोर्ट करणार आहे, सगळं तिला रेडीमेड देणार, तिला फक्त जाऊन बसायचं आणि ब्लाऊज शिवायचे, बाकी सगळं मी हँडल करणार आहे. माझ्याकडे पण थोडं फायनान्सचा प्रॉब्लेम आहे, बघूया नवीन सुरुवात करता येईल. आता दुकान टाकलं की मग यूट्यूबचे व्हिडिओज पण पडतील, सगळे रोज कस्टमर दिसतील, नवीन नवीन क्वेरीज आहे, सगळ्या गोष्टी. कुणाला मम्मीला परत तुम्हाला पण भेटायला येईल, तुम्ही पण भेटायला येऊ शकता तिला शॉपवर, तेव्हा तुम्हाला ॲड्रेस वगैरे शेअर केलं जाईल. अजून वेळ आहे त्याला, म्हणजे आहे 1-1.5 महिना आहे अजून, तेवढ्या वेळेत करायचंच आहे आपण. चालेल, थँक्यू. देवाला हात लावू नको. या एक छोटा एक मोठं एक छोटं मोठं. हे बघ इथे पाणी बघायचं, पाणी कुठं डाली बघ, डाली कुठं ऐक देवा, डाली मला लागलं त्याला कोची. तर आपण दोघं हातावर बसतो, मी बसतो. खुर्चीवर बसता. कुठं आहे? नाही बस. अय्या बस 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 बस
बचरा